नमस्कार. जर बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठी भरती जाहीर केली आहे. चला तर मग आज आपण ही संधी नेमकी काय आहे आणि ती आपल्या करिअरसाठी किती फायदेशीर ठरू शकते हे सविस्तरपणे पाहूया. हो, तुम्ही बरोबर पाहताय. तब्बल 650 जागा या एका आकड्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की ही संधी किती मोठी आहे. देशाची सर्वोच्च बँक म्हणजे आरबीआय इथे असिस्टंट म्हणून काम करण्याची ही एक खरंच खूप मोठी संधी आहे. चला तर मग या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. अगदी सोप्या भाषेत आपण 5 महत्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. ही संधी काय आहे, यासाठी कोण पात्र आहे, पगार आणि फी किती असेल, महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा. ओके, तर सगळ्यात आधी ही संधी नेमकी काय आहे ते समजून घेऊया. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेत काम करणं म्हणजे फक्त एक नोकरी नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या अगदी केंद्रस्थानी काम करण्याचा हा एक अनुभव आहे. तर ही भरती आहे असिस्टंट या पदासाठी. आणि हो, तुमची निवड झाली तर पोस्टिंग संपूर्ण भारतात कुठेही असू शकते. याचाच अर्थ तुम्हाला देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करायला आणि तिथला अनुभव घ्यायला मिळू शकतं. आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या पदासाठी अर्ज कोण करू शकतं, म्हणजे पात्रतेचे निकष काय आहेत. चला तेच आता सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे, तर असिस्टंट पदासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असायला हवं. आणि वयाची अट तर 1 फेब्रुवारी 2026 रोजी तुमचं वय 20 ते 28 वर्षांच्या मध्ये असलं पाहिजे. आता गुणांबद्दल बोलूया, कारण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही जनरल, ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीतून असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये कमीत कमी 50% मार्क्स हवेत. आणि जर तुम्ही एससी, एसटी किंवा दिव्यांग असाल तर फक्त पास क्लास असला तरी चालेल. आता फक्त डिग्री असून चालणार नाहीये. अजून एक गोष्ट गरजेची आहे. तुम्हाला कम्प्युटरवर वर्ड प्रोसेसिंगचं ज्ञान असायलाच हवं, जे आजकाल खूप बेसिक आणि महत्वाचं आहे, नाही का. चला आता जरा पैशांबद्दल बोलूया, म्हणजे पगार किती आणि अर्ज करायला किती पैसे लागतील हे सगळं पाहू. या पदाचा पगार खूपच चांगला आहे खरंच. तुमची निवड झाली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 29,000 ते 58,514 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. आता बघूया अर्ज करण्यासाठी फी किती आहे. बघा, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी फी आहे 450 रुपये प्लस 18% जीएसटी. पण एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हीच फी फक्त 50 रुपये प्लस जीएसटी आहे. आणि हो, जर तुम्ही आधीच आरबीआयचे कर्मचारी असाल तर तुम्हाला कोणतीही फी नाहीये. ओके, आता पुढचा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे तारखा. कारण एक जरी तारीख चुकली तर संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे हे वेळापत्रक नीट लक्षात ठेवा. तर हे बघा संपूर्ण वेळापत्रक. अर्ज सुरू होत आहेत 16 फेब्रुवारीला आणि शेवटची तारीख आहे 8 मार्च 2026. त्यानंतर प्राथमिक परीक्षा होईल 11 एप्रिलला आणि मुख्य परीक्षा 7 जून 2026 ला होण्याची शक्यता आहे. चला आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ज करायचा कसा याची प्रक्रिया आता सोप्या शब्दात समजून घेऊ. अर्ज करण्याची प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त IBPSच्या अधिकृत पोर्टलवर जायचंय, जाहिरात व्यवस्थित वाचायची आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि शेवटच्या तारखेच्या आत सबमिट करायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त ऑनलाईन अर्जच स्वीकारले जातील. आणि ही आहे ती अधिकृत वेबसाईट जिथे तुम्हाला अर्ज करायचा आहे. स्क्रीनवर जो पत्ता दिसतोय फक्त आणि फक्त तिथूनच अर्ज करा. मी पुन्हा एकदा सांगतोय, हे लक्षात ठेवा. अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून आणि 8 मार्च 2026च्या आधीच स्वीकारले जातील. ही डेडलाईन अजिबात विसरू नका. तर ही होती आरबीआय असिस्टंट भरती 2026 ची सगळी माहिती. देशाच्या सर्वोच्च बँकेत काम करण्याची ही खरंच एक सुवर्ण संधी आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?